श्री ट्रान्सफॉर्मर MIDC अंबड येथे आणि आपण बघत आहोत ट्रान्सफॉर्मरची मॅन्युफॅक्चरिंग अँड रिपेरिंग. तर रिपेरिंगमध्ये ट्रान्सफॉर्मर कसं रिपेअर केलं जातं ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर आपण बघू शकता की इथं काय वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर आणलेले आहेत आणि त्या ट्रान्सफॉर्मरची असेंब्ली इथं चालू आहे. ओके, तर हा ट्रान्सफॉर्मर रेडी झाला आहे. तर या ट्रान्सफॉर्मरला आता फक्त टँकिंग करायचं बाकी आहे. ओके, टँकिंग कसं करणार तर आपण बघितले टँक. तर पहिले ट्रान्सफॉर्मरचं इंटरनल स्ट्रक्चर बघू. ओके, हे तुमचे इनकमिंग बुशिंग म्हणजे हा 11 kVचा सप्लाय आहे. 11 kVचं हे पोर्सिलिन मटेरियलचं बनलेलं असतं आणि हे त्याच्यावरून कॅपिंग आहे आणि नट बोल्टनी ज्यावेळेस ही लग आहे अशा पद्धतीने याला फिट केली जाते. ओके, तर 11 kVचा आलेला सप्लाय याच्यात जाणार. हे तुमचे 11 kVचे प्रायमरी साईड ज्याला आपण म्हणू आणि त्याच्यानंतर ही तुमची प्रायमरी वाइंडिंग आहे. ओके, ही मोठाली जी वाइंडिंग दिसते तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे नंबर ऑफ टर्न्स आहेत. ही तुमची प्रायमरी वाइंडिंग आहे. या प्रायमरी वाइंडिंगमध्ये खूप सारे असे टर्न्स आहेत. ओके, HT वाइंडिंग म्हणतो आपण याला, हाय टेन्शन वाइंडिंग 11 kVची. तर याच्यामध्ये 3 कोर वापरलेत आपण कारण तेवढे सफिशियंट आहे त्याला. आता बघा ही दुसरी साईड, हे दादा काय करतायत LT साईड जी LT साईड जी आहे तर त्या साईडचे वायरिंग करताना तिकडून कनेक्शन करताना तुम्हाला दिसू शकतं. ओके, तर हे 4 जे टर्मिनल आहे हे सेकंडरी टर्मिनल 440 व्होल्टचा सप्लाय देण्याचं काम करणार. म्हणजे हे 11 kVला आपण स्टेप डाऊन करणार आणि 440 व्होल्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. आणि याच्यामध्ये लेफ्ट साईडपासून आपण मोजत असतो. तर हे 4 टर्मिनल त्यातले 3 RYB आणि चौथा जो आहे तो न्यूट्रलचा आहे. म्हणजे तुमचे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन पोलवर जे 4 टर्मिनल असतात तर ते हे 4 टर्मिनल आहेत. हा तुमचा कन्झर्वेटर टँक आहे आणि पूर्ण आता हे असेंब्ली जे झालेली आहे तर त्या अगोदर काय केलं जातं ते आपण बघू. ओके, तर बघा कोअर म्हणतो. या कोअरला या पद्धतीने CRGO मटेरियल आपण वापरतो. ओके, आणि हे मटेरियल आपण अशा पद्धतीने कोअरिंग करतो. तर हे E शेप, L शेप, C शेप, D शेप अशा स्टॅम्पिंग असते. स्टॅम्पिंग का असतात? एक सॉलिड कंडक्टर कधीच नसतं. स्टॅम्पिंग असण्याचं कारण का की त्याचा कोअर लॉसेस कमी व्हावे. 2 टाईपचे लॉसेस असतात, एक आयन लॉसेस आणि दुसरं कोअर लॉसेस. आयन लॉसेस कोअर लॉसेस एकच, एक कॉपर लॉस असतो आणि दुसरा आयन लॉस असतो. तर कॉपर लॉस हा करंटमुळे होतो आणि आयन लॉस हा मटेरियल लॉस, कोअरच्या फ्लक्समध्ये जे काही लॉसेस होतील त्याला आपण कोअर लॉसेस असं म्हणतो. तर हे जे आहे हे कोअर आहे आणि ह्या कोअरमध्ये जे लॉसेस असतात त्याला कोअर लॉस म्हणतात. ते कमी करण्यासाठी आपण स्टॅम्पिंग वापरतो. एक सॉलिड अखंड नाही वापरत, तर त्याच्यामध्ये काय करतो अशा स्टॅम्पिंग वापरतो आणि हे CRGO मटेरियल वापरतो आपण. ओके, कोल्ड रोल ग्रेन ओरिएंटेड मटेरियल. ओके, आणि हे जे आहे याला आपण काय म्हणतो, लिंब म्हणतो. अशा 3 लिंबवर आपण ही जी वाइंडिंग आहे ही तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे. ओके, सेकंडरी वाइंडिंग आहे. तर याच्यात करंट जास्त असतो. त्याच्यामध्ये करंट कमी पण व्होल्टेज खूप जास्त राहतं. म्हणजे ती वरची ही बघा, ही वाइंडिंग जी असेल ना ही वरची प्रायमरी वाइंडिंग आहे आणि ही जी आहे ही सेकंडरी वाइंडिंग. तर ही प्रायमरी वाइंडिंग याच्यामध्ये अशा पद्धतीने त्याच्यावर मध्ये माउंट केलेली असेल. ओके, तर बघा आता ही तुमची सेकंडरी वाइंडिंग, ही तुमची प्रायमरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंगला नंबर ऑफ टर्न्स खूप जास्त आहेत. ओके, आणि ते कॅल्क्युलेट करून आपल्याला घ्यावं लागतं. N2 N1च्या जसं फॉर्म्युलेशन तुम्ही केलं आहे EMF इक्वेशनवरून, तर त्याच्यावरून ही तुमची कोणती वाइंडिंग आहे, प्रायमरी 11 kVची वाइंडिंग आणि ही तुमची काय 440च्या साईडची वाइंडिंग आहे. ओके, तर आपण बघू शकतो अशा पद्धतीने त्याचे टर्मिनल काढले. हे काय रे, इन्सुलेशन आहे.
ओके, पेपर इन्सुलेशन म्हणू आपण. ओके, तर ह्या वाइंडिंगच्या वर पण अशी इन्सुलेटिंग आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकलं आहे आपण, पुठ्ठा टाकला आहे. तर इन्सुलेशन पेपर आहे तो. हे पहा, हे जे पेपर आहेत हे इन्सुलेटिंग पेपर. तर सगळ्यात पहिले काय केलं आहे, हे जे दिसतंय तुम्हाला हे बेस आहे. ओके, बेस आहे. कशासाठी राहतं बेस, माउंटिंगसाठी. त्या माउंटिंग केलेल्या बेसवर आपण काय करतो, एक मोठा जाड पुठ्ठा टाकतो. हे पहा, इथं तुम्हाला दिसेल. एकच मिनटं हां. ह्या छोट्या छोट्या क्लिट टाकल्यात, छोट्या छोट्या. का बरं, कारण आपल्या याच्यावर वाइंडिंग प्लेस करायची. आता ही वाइंडिंग घेतली आपण, ही वाइंडिंग अशा पद्धतीने प्लेस असणार आहे. येते लक्षात. म्हणजे ही तुमची प्रायमरी आणि ही आली सेकंडरी. एकावर एक माउंट आहेत त्या. मग प्रायमरीला सप्लाय दिला तर काय होणार आहे, फ्लक्स लिंक होणार आहे सेकंडरीमध्ये आणि सेकंडरीमध्ये EMF तयार होणार आहे. असा साधा कन्सेप्ट आहे. ओके, तर ही 11 kVची वाइंडिंग, ही 11 kVची वाइंडिंग. याच्यामध्ये व्होल्टेज लेवल 11,000 व्होल्ट असते. आणि ही सेकंडरी वाइंडिंग, याच्यामध्ये व्होल्टेज लेवल किती असते, 415 किंवा 440 डिपेंड करतं. 400 व्होल्ट, 415 किंवा 440. हा सेकंडरीचा सप्लाय आहे. तर याच्यामध्ये काय राहतं रे, ती आत्ता जी वाइंडिंग पाहिली आपण, ती वाली चिपलीकडली, ती घे रे. तर हे जे कंडक्टिंग स्ट्रीप आहे, या पद्धतीची पलीकडली ही कंडक्टिंग स्ट्रीप आपण इथं वापरतो. हे काय आहे रे, हे ॲल्युमिनियमचं कंडक्टर आहे. आता तुम्ही म्हणाल हे कॉपरचं दिसतं, हे पण कॉपरचं नाही आहे, ते पण ॲल्युमिनियमचं आणि हे सुद्धा ॲल्युमिनियमचंच कंडक्टर आहे. ओके, तर ॲल्युमिनियमचं कंडक्टरला वर काय केलं, पेपर इन्सुलेशन वाउंड केला. तर ते आत्ता मला कोणतरी विचारलं होतं की सर तो पेपर कशासाठी वापरतात, तो पेपर कशासाठी वापरतात. तर हे याच्या पद्धतीने अशा पद्धतीने वाउंड करण्यासाठी वापरतात. ओके, तर ही जी अलीकडली मशीन आहे, ही मशीन काय करते, त्याला पेपर वाउंड करते याच्यावर आणि त्या पद्धतीने त्याला शेप दिला जातो. तर अशी वाइंडिंग केली जाते. तर ही जनरली हँड वाइंडिंग आहे. ओके, तर हाताने ती वाउंड केलेली. आणि आता मशिनरी झाल्यात, आमच्या काळात हे हातानेच करायचे. ओके, हँड वाइंडिंग शीवाली. आणि ते खूप सारे नंबर ऑफ टन्स असतात, तर ते येणे करायचे. तर ही तुमची बेसिकली ही सेकंडरी वाइंडिंग. आणि ही तुमची सेकंडरी वाइंडिंग कशावर वाउंड करणार आहेत, कशावर करणार आहेत, हे कोअर आहे. ह्या कोअरमध्ये अशा नंबर ऑफ स्टॅम्पिंग वापरल्यात. तर हे मटेरियल वापरतो आपण स्टॅम्पिंगसाठी. ओके, एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने. आता हे ऑइल इमर्ज आहे, ऑइलमध्ये असल्यामुळं तेल लागलेलं याला. तर हे खूप थिन मटेरियल आहे, येतं लक्षात. थिन मटेरियल आहे आणि या थिन मटेरियलपासून असं बनवतात. ओके, हे अशा पद्धतीने राहतो. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने इथं डबल स्ट्रक्चर आहे वेगळ्या पद्धतीचं. आणि हे परत त्याच्यावर अशा पद्धतीने वाउंड असतो. वाउंड केल्याच्यानंतर परत त्याला काय केलं आहे, त्या टाईपचा पुठ्ठा त्याला बसवला जातो आणि मग परत त्या पद्धतीने ते फिट केलं जातं. आणि एकदा का पूर्ण वाइंडिंग पूर्ण झाली, समजा ही बसली, ही बसली, ही बसली. आता आपण काय करू, वाइंडिंग कशी सेकंडरी वाइंडिंगला, हे पहा, हे कंडक्टर आहे, त्याच्यावरून काय केलेलं आहे, इन्सुलेटिंग मटेरियल किंवा इन्सुलेटिंग लेअर आहे, ते वाउंड केलेलं आहे. येतं लक्षात. आणि त्याच्यानुसार मग ती सेकंडरी वाइंडिंग तिथं हे केलेली आहे, बनवलेली. मग आता तिकडं टँकिंगला चालला आहे. तर आता बघा, ट्रान्सफॉर्मरला लिफ्ट केलं आहे आणि लिफ्ट केल्याच्यानंतर त्याला मूव करून टँकिंग करायची आहे. तर हे टँक जो ट्रान्सफॉर्मरचा एम्प्टी टँक आहे, त्या एम्प्टी टँकला तिकडं चालेल आहे. आता बरोबर ते त्याच्यात बसवतात. वगैरे चट काढला आहे. आता जे स्लज फॉर्म होते, खाली गाळ बसतो,
तर तो काढल्या चालला आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या साईडला लेअरिंग केली, पुठ्ठा टाकला आहे, दोन्ही साईडला बघू शकता आपण. त्या साईजचा पेपर कापून टाकता येते. इन्सुलेटिंग पेपर आहे तो. जरी ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स लिकेज झाल्या तरी तुमच्या डीपीला हात लावल्याच्या नंतर तुम्हाला शॉक लागू नये यासाठीचं प्रोटेक्शन आहे ते. आता त्या साईज जेवढ्या साईजला पाहिजे होता तेवढ्या पद्धतीने ते सिस्टमॅटिकली बसवलं आहे.